सकाळचे 6:20 झालेत आणि मी माझ्या गंतव्याला थोड्याच वेळात पोहोचत होते. तर सकाळी-सकाळी मी जात आहे कुठे? तर मी निघाली माहेरी आई-बाबांकडे. आणि जसं-जसं गाव माझं जवळ येत होतं ना, माझं माहेर जवळ येत होतं ना, तर मन एकदम भरून येत होतं. आणि शहरामध्ये ह्या गोष्टी बघायला मिळत नाहीत एवढ्या. शेतातले जे पळसाचे झाडं होते, तटस्थ उभे राहून सांगत होते, की वसंत ऋतूची सुरुवात झाली आहे आता. आणि थोडंसं पुढं गेल्यानंतर हे आमचं रेल्वे स्टेशन आहे. आणि गेट कधी आम्हाला उघडं सापडेल हे आमचं अहोभाग्य असतं. इथे गेटचं जरा जास्त प्रॉब्लेम आहे. आणि हळू गाडी जशी-जशी पुढे चालली होती तसे-तसे मला खूप म्हणजे मनामध्ये माझा आनंद मावत नव्हता. आणि या ट्रॅव्हल्समधून सूर्यभगवान सांगत होते, की आता मी पृथ्वीवरती प्रकट झालेलो आहे. आणि छान बाबा घ्यायला आले. बाबा घ्यायला आल्यानंतर एकदम बाबांना गच्च मिठी मारली आणि मग नंतर निघाले घरच्याकडे. तर सगळ्यात आधी मी माझा हा पूर्ण बगीचा पाहिला. ही आमची कुत्री आहे चंपू. तर मी बघितलं आल्याबरोबर, की झाडं कशी आहेत. इतका सुंदर बहर आलेला आहे ना फुलांचा. शेवंती असो, जाई असो, जास्वंद असो, त्यानंतर सदाफुली असो, मनी प्लांट असो, खूप सुंदर असे झाडं झालेले आहेत. आणि हा बघा मनी प्लांट हा मी पाईपमध्ये लावला होता लग्नाच्या आधी. आणि आज एवढे मोठी पानं झाली ना त्याचे. तर हा छान कण्हेर आहे, सदाफुली कण्हेर. आणि खरंच इतकं छान वातावरण झालेलं होतं ना घरी. आणि मी त्याच्यामध्ये थोडी उन्हामध्ये बसली. आणि छान आता 1-2 दिवसाचा ब्लॉग मी तुमच्यासोबत असाच शेअर करेल. आणि छान आता मस्त माहेरचा थोडा आनंद घेणार आहे, खाण्याचा, पिण्याचा, बाहेर जाण्याचा. तर चला, तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.